तुम्हाला वाटेल हा हत्ती एखाद्या ठिकाणी बसलेला आहे, पण नाही. बऱ्याच वेळेला वन्य प्राणी आपल्याला माहीत आहे की अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत येतात आणि त्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशाच प्रकारे हा हत्ती एका ठिकाणी अडकला होता आणि हे दृश्य आहे कर्नाटक राज्यातल्या कनकपुराजवळच्या कावेरी वन्यजीव अभयारण्य क्षेत्राच्या जवळपासचं. एक हत्ती अन्नाच्या शोधात जंगल सोडून एका ठिकाणी गेला होता आणि त्यानंतर पुन्हा तो जंगलात परतताना रेल्वेचं एक बॅरिकेड जे होतं त्यामध्ये हा हत्ती अडकला होता. आणि आपल्याला माहिती आहे की रेल्वे रुळावरनं वन्य प्राण्यांची ये जा होऊ नये म्हणून हे खरं तर बॅरिकेड्स लावलेले जातात. मात्र त्यामध्ये एक गॅप होता, त्यामधून या हत्तीनं जायचा प्रयत्न केला. खरं तर हा हत्ती मोठा पूर्ण वाढ झालेला टस्कर हत्ती होता हा. आणि तो अडकल्यानंतर मोठा पेच निर्माण झाला होता. वन विभागाच्या समोर प्रश्न पडला होता की आता कशा पद्धतीने या हत्तीची सुटका करायची. आणि जवळपास 5 तासांच्या बचाव मोहिमेनंतर हा हत्ती पुन्हा सुरक्षितपणे जंगलात परतला. तो हत्ती अडकल्यानंतर सुरुवातीला गावकऱ्यांना ही गोष्ट समजली. त्यानंतर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्या हत्तीला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि त्या दरम्यान हत्ती बेशुद्ध पडला होता काही वेळ. त्यावेळेला ते बॅरिकेड कापण्यात आले अक्षरशः. त्यावेळेला ती सगळी यंत्रसामग्री तिथं मागवण्यात आलेली होती आणि मग हळूहळू हत्तीची भूल उतरायला लागली आणि बॅरिकेड कापल्यानंतर त्याचा मार्ग सोपा झाला खरं तर. आणि त्यानंतर हा गजराज पुन्हा जंगलाकडं म्हणजे त्याच्या घराकडं रवाना झाला. ते दृश्य नेमकं कसं होतं तेही बघा. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.